पुण्याच्या बाहेरील भागात राहणारे सचिन आणि पूजा हे दोघे दाम्पत्य काही महिन्यांपासून गंभीर आर्थिक संकटात अडकले होते. महागाई दिवसेंदिवस वाढत होती. मजुरीची कामं मिळेनाशी झाली होती. घर भाडे, वीज बिल, औषधं सगळं हाताबाहेर जात होतं. पूजा शिवणकाम करून थोडे पैसे कमवत होती, पण तेही पुरेसे नव्हते. सचिनवर कर्ज वाढतच जात होतं. घर चालवण्याचा ताण, कर्जदारांच्या धमक्या आणि रोजगार नसल्यामुळे त्याला जगणं जणू संपल्यासारखं वाटू लागलं. काही दिवस तो शांत राहिला, पण हळूहळू त्याच्या मनात एक अंधारमय विचार रुजायला लागला. पैसे मिळवण्यासाठी कुठलाही मार्ग स्वीकारला तर? एका दिवशी तो पुण्याच्या कामात शोधात गेला. तिथं त्याला काही लोक भेटले, ज्यांनी सांगितलं की रेड लाईट एरियामध्ये काम करून बरेच लोक पैसे कमवतात. सचिनला हे प्रथम ऐकून धक्का बसला, पण त्याचवेळी पैशांची प्रखर गरज त्याला चुकीच्या वाटेकडे ढकलत होती. 2 दिवसानंतर सचिनने एक धोकादायक आणि अमानवी निर्णय घेतला. त्यानं पूजा हिला पुण्यात आणून तिला काम मिळाल्याचं खोटं सांगितलं. पूजा आनंदानं त्याच्यासोबत चालत आली. तिला पतीवर विश्वास होता, पण जेव्हा सचिन तिला रेड लाईट एरियातील अरुंद, गर्दीनं भरलेल्या, आवाजांनी दाटलेल्या गल्ल्यांमध्ये घेऊन गेला, तेव्हा तिला काहीतरी चुकीचं असल्याचं जाणीव झाली. सचिननं अचानक थांबून नजरेला नजर न देता थरथरत्या आवाजात सांगितलं, माफ कर पूजा, पण दुसरा मार्ग नाही. घर चालवण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी तुला इथं राहावं लागेल. पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. तू माझ्यासोबत असा कसा वागू शकतोस? मी तुझ्या प्रत्येक संकटात साथ दिली आणि तू मला इथं सोडून जाणार? पण सचिन भीती, स्वार्थ आणि निराशेच्या गुंतागुंतीत अडकलेला होता. 2 क्षण तो तिच्याकडे डोळ्याकडे पाहूही शकला नाही. अखेर मागे वळून तो तिथून निघून गेला. पूजा तिथं एकटी थिजून उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते, पण तिनं मनात एक निर्धार केला, मी या अंधाराचा भाग बनणार नाही. कितीही कठीण असलं तरी मी स्वतःच्या ताकदीवर जगेन. ती ताबडतोब त्या ठिकाणाहून बाहेर पडली, मदत मागितली आणि एका महिला संरक्षण संस्थेनं तिला आसरा दिला. तिनं नवीन जगण्याची सुरुवात केली, स्वतःच्या मेहनतीवर, स्वाभिमानावर.